इथे आकार घेतीये एक चळवळ. एका गावाचा होतोय पुनर्जन्म. लोकसहभागाचा आदर्श नमुना. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही या उपक्रमाचा बोलबाला. प्रेक्षक हो, हे सारं कौतुक ऐकून हा उपक्रम, ही चळवळ, ही संकल्पना आहे तरी काय, हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सुद्धा हे ऐकल्यानंतर या उपक्रमाबाबत, तो राबवत असलेल्या गावाबाबत अप्रूप वाटलं आणि म्हणूनच त्याच्या मुळाशी जाण्याचं आम्ही ठरवलं आणि आमची पावलं आपोआप वळली ती जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्याकडे. मारवड, जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातलं पंचक्रोशीतलं सर्वात मोठं गाव. गोवर्धन, बोरगाव, कळमसरे, करणखेडा आणि डांगरी या गावांच्या समूहाचा मध्य म्हणजे हे मारवड गाव. ब्रिटिश काळापासून इथे असणारं पोलीस स्टेशन, स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा, शनिवारचा आठवडे बाजार, पशुवैद्यकीय दवाखाना, ISO नामांकन प्राप्त प्राथमिक आरोग्य केंद्र, पदवीपर्यंतचं महाविद्यालय, सखाराम महाराजांच्या तापीकाठच्या वार्षिक प्रवासातलं मुक्कामाचं ठिकाण, अशा अनेक कारणांमुळे मारवडला पंचक्रोशीत आगळं वेगळं महत्व आहे. पण अलीकडच्या काळात मारवड संपूर्ण जिल्ह्यात चर्चिलं जातंय ते एका वेगळ्या विधायक कारणासाठी. इथून एका विधायक चळवळीचा उगम झालाय, जिचं नाव आहे रूट. रूट म्हणजे रिटर्न टू ओरिजिन अँड ऑर्गनाइज्ड ट्रान्सफॉर्मेशन. मारवड गावातल्याच पण नोकरी धंद्याच्या निमित्तानं इतरत्र स्थायिक झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावातल्या होतकरू तरुणांना सोबत घेतलं आणि आकार घेतला रूट संकल्पनेनं. विकास आराखडा आणि प्राधान्यक्रम ठरवून गावाचा सर्वांगीण विकास साधणं हेच रूटचं ढोबळ स्वरूप आहे. मूळ मारवडवासी आणि अप्पर आयकर आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या संदीप कुमार साळुंखे या अवलियाच्या डोक्यातून रूट संकल्पनेचा जन्म झाला. रूट रूट असं आम्ही सारखं म्हणतोय, पण हे नेमकं काय आहे, त्याचं स्वरूप काय, कशी सुचली ही संकल्पना, याविषयी आम्ही खुद्द साळुंखेंकडूनच जाणून घेतलं. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय. अनेक ठिकाणी या दुष्काळाला पराभूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी यश मिळतंय, काही ठिकाणी पराभव सुद्धा स्वीकारावा लागतोय. मात्र असंच एक यश एका संकल्पनेद्वारे मिळतंय. ही संकल्पना आहे रूट संकल्पना. ही संकल्पना अनेक गावांमध्ये बदल घडवून आणते आहे. आपण जाणून घेऊयात काय ही संकल्पना आहे, कशी ही संकल्पना काम करते आणि काय तिचं महत्त्व आहे. या संकल्पनेचे जनक आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम रूट एक काहीच असं वेगळं नाव वाटतंय, काय ही संकल्पना आहे मला सांगाल? रूट म्हणजे रिटर्न टू ओरिजिन अँड ऑर्गनाइज्ड ट्रान्सफॉर्मेशन. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातल्या जवळजवळ प्रत्येक खेडेगावामध्ये अशी काही माणसं असतात की ज्यांनी खेडेगावातनं प्रगती केलेली असते आणि ते बाहेर सेटल झालेले असतात. मग ते नोकरदार असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील. आता या सगळ्यांना वाटत असतं की आपण आपल्या गावासाठी काहीतरी करावं, पण त्यांना एक ज्याला आपण म्हणू की पारदर्शक आणि अपॉलिटिकल, अराजकीय असा प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतो. बरोबर. दुसरीकडे प्रत्येक गावामध्ये अशी तरुण होतकरू मंडळी असते ज्यांना वाटत असतं की आपण गावासाठी काहीतरी करावं, पण त्यांना ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शन, मेंटरिंग अवेलेबल नसतं. तर हे जे दोन घटक आहेत, या दोन घटकांना एकत्र आणणं आणि त्याच्याद्वारे गावाचा विकास घडवून आणणं ही रूट संकल्पना आहे. आता याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की ही जी प्रगत झालेली मंडळी आहे यांनी आपलं योगदान द्यावं पैशांच्या स्वरूपामध्ये. 1200 रुपये, 2000 रुपये या पद्धतीने असा फंड गोळा करावा, कामाला सुरुवात करावी. त्यानंतर जी गावातली मंडळी आहे त्याच्यातले होतकरू तरुण घेऊन त्यांची एक ट्रस्ट स्थापन करावी, त्याच्यामध्ये अत्यंत पारदर्शकता असावी. त्यानंतर गावाचा विकास आराखडा बनवावा, त्याचे प्राधान्यक्रम ठरवावे आणि पहिल्या प्राधान्यामध्ये शक्यतो आताच्या घडीला जर बघितलं तर दुष्काळ निवारणाची कामं, जलसंधारणाची कामं हा पहिला प्राधान्यक्रम, दुसरा एज्युकेशन, शिक्षण, आणि मग काम सुरू करावं. आता झालं असं आहे की आज देशामध्ये
100 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना 2% आपल्या निव्वळ नफ्याचा भाग हा CSR ॲक्टिव्हिटीमध्ये खर्च करणं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे हे फंड अवेलेबल झाले आहेत. पण या खेड्यातल्या लोकांना माहीत नसतं, तरुणांना, की याच्यासाठी प्रेझेंटेशन कसं करावं, त्यांच्याकडनं फंड कसे आणावेत. मग आपण त्यांना ट्रेनिंग देतो की प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, ते प्रेझेंटेशन कसं तयार करायचं. आणि आम्हाला खूप चांगला अनुभव आहे की आम्ही बजाज ऑटोमध्ये जे प्रेझेंटेशन केलं जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेमध्ये, त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी 30 लाख रुपये गावासाठी दिले. श्रीराज फाउंडेशनने 10 लाख रुपये दिले. आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचं काम करू शकतो. तर या पद्धतीने जर प्रत्येक गावामध्ये ही संकल्पना राबवली गेली तर प्रत्येक गावाचा कायापालट हा मी स्वतः आत्मविश्वासाने सांगतो की 5 वर्षामध्ये होऊ शकतो. 9 महिन्यात एका बाळाचा जन्म होतो. तसाच केवळ 9 महिन्यात रूट अंतर्गत 1.5 किलोमीटर माळण नदी आणि 15 किलोमीटर नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आलं. त्यासाठी गावकऱ्यांनी 5 लाखांची वर्गणी जमा केली. बजाज ऑटोच्या CSR फंडातून 30 लाख रुपये, श्रीराज फाउंडेशन मुंबईनं 10 लाख रुपये, आमदार निधी आणि जलयुक्त शिवाराची प्रभावी अंमलबजावणी अशा कन्व्हर्जन्स म्हणजेच सर्व सहभागिता तत्वाचा अवलंब करण्यात आला. खोलीकरणाच्या या कामामुळे पहिल्यांदाच दमदार पावसात 10 कोटी लिटर पाणी अडवलं जाणार आहे. जास्त पाऊस झाला तर याच पाणी साठ्याचं प्रमाण 30 ते 35 कोटी लिटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. रूटच्या या यशाबाबत मूळ मारवडचे आणि सध्या जळगावला सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असणाऱ्या विजय भदाणेंनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. 6,56,00,000 लिटर एवढा पाणी साठा मावेल एवढी क्षमता खोदकामाने तयार झाली आहे. तसेच बाजूला जे नाले आहेत त्याच्यातनं 9 ते 10 किलोमीटर नाल्याचं देखील खोदकाम सरासरी 6 मीटर रुंदीपासून ते 3 मीटर खोलीपर्यंत केलेलं आहे. आणि त्यात देखील 2.5 कोटी लिटर पाणी मावेल एवढी क्षमता त्या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यामध्ये मारवड व परिसरातील सर्व गावांना देखील या खोदकामामुळे फायदा होईल. केवळ नदीचं पुनरुज्जीवनच नाही तर खोलीकरण, रुंदीकरण करताना निघणाऱ्या मुरमातून गावात, शेतात आवश्यक रस्ते तयार केले गेले आणि छोट्या तलावाच्या आजूबाजूला भराव केला गेला. मारवडचे तरुण अगदी निस्वार्थपणे रूट संकल्पना राबवण्यात मग्न झालेत. गावाचा कायापालट, गावाचा विकास एवढंच त्यांच्या पुढे आता ध्येय आहे. त्यासाठी कुठलंही काम करण्याची त्यांची तयारी आहे. गावात दुष्काळ होता म्हणून दुष्काळासाठी जलसंधारणाचे कामं हाती घेतले. असं वाटत होतं दुष्काळात की हे कामं पूर्ण होणार नाहीत. पण आम्ही जेव्हा हात घातला तेव्हा लोकांचे हे सहकार्य मिळाले आणि आम्ही आमचे जलसंधारणाचे एवढे काम पूर्ण केले. आपण ते पाहिलेच आहेत. त्या कामातून असं वाटतंय की मारवड गावाला यापुढे कधीही दुष्काळ पडणार नाही. रूट अंतर्गत दुसरा प्राधान्यक्रम होता शिक्षणाला. त्यासाठी संदीप कुमार साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा. ना कुठली सुविधा, ना कुठली व्यवस्था. शाळेची अतिशय दयनीय परिस्थिती होती. मात्र गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे गावकऱ्यांच्या श्रमदानातून आणि त्यांनी दिलेल्या वर्गणीतून शाळेचं रूपडच पालटलंय. आता तुम्हीच पहा. हा आहे शाळेचा पूर्वीचा फोटो आणि आता तीच शाळा कशी दिसतीये ते पहा. हे सारं शक्य झालं ते लोकसहभागातून. सुंदर रंग, संगणक कक्ष, ई-लर्निंग, क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्य यांनी शाळा सुसज्ज झाली. गावाचा विकास कसा होईल या एकाच विचारानं या सर्व मंडळींना पछाडलाय. गावासाठी काहीतरी केलं पाहिजे हाच ध्यास या सगळ्यांच्या विचारातून प्रतीत होत होता. त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची त्यांच्यासह गावकऱ्यांचीही तयारी होती. सध्या नंदुरबार इथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या गिरीश पाटील यांनी तर आधीपासूनच गावातल्या तरुणांना संघटित करण्यास सुरुवात केली होती. त्याचा एकत्रित परिणाम, त्याची प्रचिती एकदा गावावर नजर टाकली की लगेच दिसून येते. एकत्र येऊन गावातील काही छोटे मोठे सामाजिक कामं करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून जे तरुण होते त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मग त्याच्यात पोलीस भरती असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुलं नोकरीला लागली. त्यांची बौद्धिक मशागत चांगली झाल्यामुळे, त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे मागील 2 वर्षापासून आयकर आयुक्त संदीप साळुंखे आणि आम्ही परत त्या गावामध्ये नोकरी व्यतिरिक्त गावाचा विकास कसा करता येईल यासाठी आरंभ केला. मारवड गावातले तरुण, कोणी सरकारी अधिकारी आहे तर कोणी उद्योजक. रूट सारखा योग्य प्लॅटफॉर्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ही सारी मित्रमंडळी एकत्र आली आणि बघता बघता
गावाचा कायापालट झाला. ज्या गावात आपण जन्मलो, ज्या मातीत वाढलो, त्यांचं आपण ऋणी आहोत, त्यांचं देणं लागतं. पण त्यासाठी एक पारदर्शक राजकारण विरहित प्लॅटफॉर्म गरजेचा होता. रूटच्या संकल्पनेतनं असाच एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे गावाच्या शैक्षणिक विकासासाठी आणि शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरत असलेली जलयुक्त शिवारांच्या कामासाठी मला सहभागी होता आलं. या रूटची मुळं आता मारवडच्या बाहेर पसरू लागली आहेत. अमळनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या अंबरीश ऋषींच्या अतिप्राचीन टेकडीवरही रूट संकल्पनेतून पर्यावरण संधारणाचं बीज रोवण्यात येत आहे. अमळनेर शहरातल्या तरुण आणि वृद्धांनी एकत्र येऊन टेकडी ग्रुप स्थापन करून या टेकडीवर जलसंधारणाचं काम सुरू केलं. या टेकडीचं भौगोलिक महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या टेकडीवर तब्बल 30 एकरांचं पठार आहे, जे भौगोलिकदृष्ट्या अतिशय दुर्मिळ मानलं जातं. विशेष म्हणजे याच टेकडीवर अमळनेर शहराच्या जलशुद्धीकरणाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून शुद्धीकरण केल्यानंतर दररोज 2 लाख लिटर अशुद्ध पाणी बाहेर सोडलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून हे 2 लाख लिटर पाणी दररोज वाया जात होतं. मात्र रूटच्या वरदानानं या पाण्याला नवजीवनदान मिळालं आणि आता हेच पाणी इथे लावण्यात आलेल्या हजारो झाडांसाठी वरदान ठरलंय. या ठिकाणी जैवविविधता वाढत असल्याचंही चित्र दिसतंय. बहिरी ससरणा, दुर्मिळ लाल विंचू आणि सापांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. टेकडीवर 2 बंधारे बांधण्यात आले असून त्यात जिरणारं पाणी हे आजूबाजूच्या किमान 5 ते 10 किलोमीटर पर्यंतच्या विहिरींना येईल अशी अपेक्षा आहे. 3 लाख लिटर पाणी वेस्टेज जात आहे, ते पाहून आम्हाला कल्पना आली आणि आमचे संदीप साळुंके यांनी कल्पना दिली. त्याप्रमाणे इथे एक तलाव बांधून ते पाणी कलेक्ट करायचं आणि नंतर सगळ्या झाडांना द्यायचं असं ठरलं. त्याप्रमाणे श्रमदान आणि लोकवर्गणी अशा पद्धतीने हे तलावाचं काम झालं. याच्यात आता पाणी साठणं सुरू झालेलं आहे. इथून पाईपलाईनच्याद्वारे सगळं झाडांना पाणी देता येईल. यंदा आमचं टार्गेट आहे 1000 झाडं लावायचं. आजच्या या दुष्काळ परिस्थितीत इथे सुरू असलेल्या या कार्यात अंमळ्यातलं नगर परिषदेचं दररोज येणारं 3 लाख लिटर पाणी, हे जे दूषित पाणी होतं, हे पाणी आपण आता प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पाईप घेऊन हे आपण या तलावापर्यंत आणलेलं आहे आणि या तलावात आपण हे एकत्र करून हे पाणी पूर्ण झाडांना पण देत आहोत. असं म्हणतात या टेकडीवर अंबरीश ऋषी वास्तव्याला होते. प्रभू रामचंद्र यांचे ते खापर पणजोबा असल्याचं मानलं जातं. रामानं वनवासाच्या काळात या टेकडीला भेट दिल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या टेकडीला पर्यटनाचा दर्जा देण्याचा प्रयत्न असल्याचं तहसीलदारांनी सांगितलं. जी काही अंबरीश महाराजांचे देवस्थान आहे, याला एक तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, त्यासाठी त्यांनी जे प्रपोजल दिलेलं आहे ते प्रपोजल आम्ही माननीय धर्मादाय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या माध्यमातून निश्चितच त्याला धर्मस्थळाचा किंवा या तीर्थक्षेत्राचा जो प्रस्ताव आहे त्यांचा मान्यतेसाठी मी स्वतः पाठपुरावा करतो आहे. यासोबतच मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अंमळनेर दौऱ्यावर असताना या सगळ्या टेकडी ग्रुपच्या कामांचा आढावा घेतलेला होता. त्यामध्ये त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी MREच्या माध्यमातून मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे. अशी रूट संकल्पना हळूहळू जिल्हा तसंच राज्यासह महाराष्ट्राबाहेर रुजू पाहतीये. अनेक गावातले राज्याबाहेरून सुद्धा लोक रूट संकल्पनेची माहिती घेण्यासाठी मारवडला येतात. खरं मी ज्यावेळी या संकल्पनेविषयी विचार केला, मला खरंच असं अपेक्षित नव्हतं की ही इतक्या वेगाने पसरेल. पण जसं मी म्हणालो की आता महाराष्ट्रामध्ये तर ही 11 गावांमध्ये काम सुरू आहे, तर ही संकल्पना अत्यंत वेगाने पसरते आहे आणि ती केवळ क्वांटिटेटिव्हली नव्हे, म्हणजे नुसतं काही नंबर वाढतो अशातला भाग नाही, तर क्वालिटेटिव्हली म्हणजे गुणवत्तेच्या दृष्टीनेही ती अत्यंत वेगाने पसरते आहे. आणि मला वाटतं की पुढच्या 10 वर्षात जर या बाबतीत चांगलं काम केलं गेलं तर ती संपूर्ण भारतामध्ये अनेक खेड्यांमध्ये पसरेल असा मला आत्मविश्वास वाटतोय. अशा प्रकारे प्राधान्यक्रम ठरवून एक काम रूट संकल्पनेतून आकाराला येत असलं तरी मारवड गावात अजूनही बरेच प्रश्न आ वासून उभे आहेत. त्याचाही आढावा घेणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर. मारवड गाव विकासाकडे झेप घेत असताना अजूनही या गावाला अनेक समस्या भेडसावत आहेत.
पुरेशा सार्वजनिक शौचालयाचा अभाव आणि वैयक्तिक शौचालयाप्रती काही गावकऱ्यांची उदासीनता यामुळे नदीच्या पात्रातच किंवा काठावर मलविसर्जन करणारे अनेक गावकरी आहेत. त्यामुळे खोलीकरणानंतर साठवलं जाणार असलेलं पाणी दूषित होऊन रोगराई पसरतीये. त्यामुळेच या संदर्भात ग्रामपंचायतीनं कडक भूमिका स्वीकारणं आणि त्याचबरोबर किमान 50 सीटचं सार्वजनिक शौचालय बांधणं आवश्यक असल्याचं गावकऱ्यांना वाटतंय. शौचालय गावात शौचालय पुरुषांचे व महिलांचे दोघांचे शौचालय नाही आहेत. ते शौचालय बांधण्याचं काम सरकारने हाती घ्यायला पाहिजे. गटारांचा प्रश्नही गावासमोर आव असून उभा आहे. गावात जागोजागी अशा तुंबलेल्या गटारी विकास अजून दूर असल्याचंच दाखवतात. प्रत्येक वेळी सरकारी यंत्रणाच कुचकामी ठरते असं नाही, तर गावकरी सुद्धा त्याला तितकेच जबाबदार असतात. प्लास्टिक आणि इतर कचरा गटारात टाकल्यानं गटार तुंबणं, रस्त्याचं सिमेंटीकरण करताना लक्ष न घातल्यानं गटार बुजणं यासारख्या गोष्टीमुळे गटारीची दयनीय अवस्था आहे. पर्यायानं याचा परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर होतोय. ज्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, भौतिक सुविधा, पिण्याच्या पाण्याचा पाणी बऱ्यापैकी येतं, पण जे पाणी फिल्टर पाणी यायला पाहिजे ते म्हणजे एवढं मोठं गाव असून फिल्टर पाण्याचा प्रोजेक्ट नाही. फिल्टर पाणी पाहिजे. आणि गटारी ज्या आहेत, या गटारी ज्या आहेत त्या अंडरग्राऊंड पाहिजे, भूमिगत गटारी पाहिजे, जेणेकरून डासांचा त्रास कमी होईल. खरं तर प्रत्येक गावात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था असेल तर अनेक प्रश्न सुटतील, पण त्याबाबत विचारच होताना दिसत नाही. मारवड गावाचीही काही वेगळी परिस्थिती नाही. गावात 4 ठिकाणी असं सांडपाणी सोडून देण्यात आलंय. नदीतही सांडपाणी सोडलं जातं. नदी खोलीकरण करताना मारवड विकास मंचनं गावातून येणारं पाणी नदीच्या पाण्यात मिसळू नये म्हणून वेगळे खड्डे केले. पण ग्रामपंचायतीनं व्यवस्थित शोष खड्डे आणि सांडपाण्याच्या प्रक्रियेचा छोटा प्लांट 14व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून हाती घ्यावा अशी अपेक्षा विकास मंचनं व्यक्त केली आहे. गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता हाही एक मोठा प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वी मारवड विकास मंचनं पाण्यातला TDS म्हणजेच टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स याचं प्रमाण मोजलं, तेव्हा ते तब्बल 890 एवढं होतं. साधारणतः 500 पर्यंतचा TDS हा स्वीकारार्ह मानला जातो. जास्त TDS मुळे पाणी तर बेचव लागतंच, पण अनेक शारीरिक व्याधींना ते निमंत्रण ठरू शकतं. ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा विभागानं पाण्याचं सखोल परीक्षण करून त्यातल्या बोरॉन, फ्लोराईड आणि नायट्रेट सारख्या मूलद्रव्यांचं प्रमाण मोजून शक्य झाल्यास RO प्रणाली गावासाठी बसवावी अशी अपेक्षा मारवडवासीय व्यक्त करतायत. पिण्याचं पाणी हे खूप जास्त TDS आहे. 850 पर्यंत TDS जातोय. ते फिल्टरेशन करून पाणी पिण्यायोग्य करणं एवढीच एक मोठी समस्या गावात राहिलेली आहे. रूट म्हणजे मूळ, आणि एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवला तर त्यावर कायमची मात करता येऊ शकते. हेच मारवड वासियांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिलंय. आज पाणी वाचवलं नाही तर पुढे तुम्ही तहानलेले राहणार आहात हा भविष्यकाळ या गावाला मान्य नाही. त्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय. आता गरज आहे दुष्काळावर, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे टाकण्याची. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.